जिंदाबाद। मेरे भगत सिंह के देश में जात पात धर्म का झगडा नाही। आता तोंडाशी आलेला परीक्षेचा वेळ ज्यावेळेस परीक्षा रद्द केली जाते आणि त्यामध्ये भ्रष्टाचार केला जातो तर खऱ्या अर्थानं मला वाटतं की हा भ्रष्टाचार नसून युवकांच्या जीवनाशी केलेला खेळ आहे। युवकांच्या अभ्यासाशी युवकांच्या त्यागाशी हा त्यांच्या आयुष्याची खेळ खंडोबा चालवला आहे। म्हणून अमरावतीतील सरकार जेव्हा परीक्षा येते त्यावेळेस पेपर लीक होते, पेपर फुटले जाते, गरीबाच्या लेकराचं पूर्ण आयुष्य बर्बाद होते, एक वर्षाचं आयुष्य त्यांच्याशी खेळल्या जाते। हे कुठंतरी थांबलं पाहिजे। पण या पैसेवाल्यांना ह्या मोठ्या अधिकाऱ्यांना याच्याशी काही घेणं देणं नाही। पण आज आपण विचार करा, अरे ज्या विद्यार्थ्याच्या भरोशावर ज्या युवकाच्या भरोशावर हा देश उभा आहे त्यांच्याशी जर तुम्ही खिलवाड केला, त्यांच्यासाठी तुम्ही जर आत्मघात केला तर निश्चितच तुम्हाला याचा मुआवजा भोगावा लागणार आहे। आज आपण पाहतो 24 लाख विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे। एक भविष्य घडवण्यासाठी, एका विद्यार्थ्याला घडवण्यासाठी तो पालक आपल्या जीवाचं रान करतो, कर्ज काढतो, उपाशी राहतो, एक कोटी घर बांधत नाही, परंतु आपल्या विद्यार्थ्याला आपल्या मुलाला शिकवण्यासाठी मोठमोठ्या इन्स्टिट्यूटमध्ये पाठवतो। कशासाठी? की त्याने कधीतरी डॉक्टर बनायला पाहिजे, इंजिनियर बनायला पाहिजे। परंतु हे सरकार, या सरकारमध्ये असणारे नेते कार्यकर्ते यांनी घोळ केलेला दिसतो। ज्या एजन्सी आता याची चौकशी करत आहे त्या चौकशीमध्ये सरळ दिसत आहे की याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात भाजप सरकारचा हस्तक्षेप आहे। म्हणजे हे सोची समजी साजिश आहे की यामध्ये घोळ करायचा आणि करोडो रुपये कमवायचे। या देशामध्ये